आता ह्याचा छान शिजून आलाय कांदा, किती छान शिजला. आणखीन थोडा उशीर झाला ट्रान्सपरंट कलर व्हायला, थोडासा उशीर झाला. ट्रान्सपरंट कलर झाला ह्याचा, पण थोडा उशीर झाला. आता ह्याच्यामध्ये ना मी हळद टाकते. हळद टाकली, थोडं धने पावडर टाकले. मीठ मी अगोदरच टाकले बरं का. मीठ अगोदर टाकलेलं लक्षात ठेवावं लागतं, नाही तर ते पूर्ण भाजी खरट होऊन जाते बरं का. पण माझ्याकडे ना फोडणी घेऊन ठेवलेलं काळा मसाला आणि मिरची ह्याच्यामध्ये वाटीमध्ये. आता ते थोडंसं ह्याच्यामध्ये टाकणार. आपण काय करायचं, तेल गरम करायचं आणि काळा मसाला आणि मिरची त्याच्यात मिक्स करायचं होता. मिक्स केली मिरची आणि काळा मसाला. मी थोडंसं तिखट टाकलं बरं का, माझ्याकडे तिखट खात नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर ह्याची पेस्ट पण करून टाकू शकता. मी नाही केली पेस्ट, मी असं टाकणार आहे ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट. आता ह्याचं शेंगदाण्याचं कूट टाकायला. कांद्याची खुली चटणी म्हणा नाव आहे. कूट टाकले. आता कोथिंबीर टाकली. तुम्हाला जितकं तिखट पाहिजे असेल तितकं तिखट टाकून घ्या तुम्ही. माझ्याकडे थोडं टाकले मी, जास्त नाही टाकले. छान मिक्स केलेलं शेंगदाण्याचं कूट. तुम्ही ह्याची रस्सा भाजी सुद्धा करू शकता. गरम पाणी करायचं, सगळी पेस्ट करून टाकायची. खोबरं, लसूण, शेंगदाणे ह्याची पेस्ट करायची मिक्सरमधून, आणि ते मिक्सरमधून पेस्ट करून ह्याच्यात टाकायची. त्याच्यावरून गरम पाणी टाकायचं. रस्सा भाजी सुद्धा छान होती बरं ह्याची. मी रस्सा भाजी करणार नाही, मी कोरडी भाजी केली. आता ह्याच्यात थोडे पाण्यासहितच ताट झाकायला. कोणती खुली भाजी करायची असली तर हो असं पाणीवरी ताटलीत ठेवायचं, म्हणजे खाली भाजी छान शिजून निघते. करपत नाही, करपट वास येत नाही त्याचा. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकले, सगळं टाकले. आता भाजी तयार होत आली. आणि 5 मिनिट त्याला थोडी वाफ घेऊन घेते आणि बंद करते गॅस. हे भाजी शिजून अशी झाली बरं का. मोकळी भाजी म्हणा, चटणी म्हणा कांद्याची, ह्याच्यामध्ये रस्सा तुम्ही करू शकता बरं. मी अगोदरच सांगितलं तुम्ही रस्सा करू शकता. माझी जर मोकळी कांद्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी भाजी कशी वाटली. आवडली नसेल तर आवडली नाही म्हणून सांगा बरं का. तसं धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, सासभाऊ किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक कांदा लांब लांब चिरून घेतलाय असा. मी धुवत नाही बरं का, धुतलं तर कांद्याची चव जाते म्हणून धुवत नाही त्याला. फक्त ह्याला ना असे तुकडे करून घेतले ह्याचे उभे तुकडे केलेले, त्याचे सगळं असं चुरून घेतलंय. आता त्याला मीठ लावायचंय थोडं. मीठ लावायचं, चांगलं मीठ लावून घ्यायचं त्याला चोळून. आता हे तेल गरम ठेवलंय, ह्याच्यामध्ये ना जिरे आणि मोहरी टाकते. गरम झाले चांगले तेल. चांगली फोडणी आली बरं का जिरे मोहरीची. सुकी भाजी करणार आहे मी कांद्याची. चांगली फोडणी आली. आता ह्याला ह्याच्यामध्ये टाकते ही, आणि थोडं भाजून चांगलं शिजून आल्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ मिरची टाकणार आहे. आता मीठ मिरची टाकली की सगळं करपलं जातं आणि भाजी चांगली लागत नाही. चांगलं पाणी सुटलं ह्याला. कणी कांद्याला अगोदर थोडं मीठ लावून ठेवलं का शिजायला पण खूप छान शिजते बरं का, आणि क्रिस्पी होते एकदम गोल्डन कलरवर. आता ह्याला चांगलं हलवायचं आणि ह्याच्यावर पाण्याची ताटली ठेवायची. ही ताटली आहे ना, ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं, असं झाकायचं. पाण्याची ताटली ठेवली की कांदा करपत नाही आणि छान होते कांदा करपत नाही.
आता हे चांगलं हलवून घेते. मीठ टाकलेलं आहे फक्त ह्याच्यामध्ये. आणि मी बिना मिरचीचीच करणारे, आळण करणारे ही. त्याच्यात मिरची टाकणार नाही. हळद आणि धन्याचं कूट टाकणार आहे. ते पण चांगलं शिजल्यानंतर टाकायचं. हे चांगलं शिजू देणार आहे. तेल छान टाकलेलं आहे. छान परतून निघते. कांद्याला अगोदर खाली मीठ लावलं का तर कांदा चांगला परतून निघते. आणि वळी कढईमध्ये मीठ टाकलं का तर कांदा करपला जाते. आता ह्याच्यात न पाणी टाकता ही भाजी करायची. आता ह्याच्यावर थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकायचं, गरम पाणी करून. मध्ये टाकायचं नाही, ताटलीवर टाकायचं. म्हणजे ह्याच्यातला एक एक थेंब पडून कांदा चांगला शिजून निघते. आता हे शिवाय शिजायला ठेवायले. आणखीन ह्याला ते तयार व्हायला दे का बघा 15 ते 20 मिनिट लागतात. आता ह्याचा छान शिजून आलाय कांदा. किती छान शिजला. आणखीन थोडा उशीर आहे ह्याला ट्रान्सपरंट कलर व्हायला. थोडासा उशीर आहे. ट्रान्सपरंट कलर झाला ह्याचा, पण थोडा उशीर आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी हळद टाकते. हळद टाकली. थोडं धने पावडर टाकले. मीठ मी अगोदरच टाकले बरं का. मीठ अगोदर टाकलेलं लक्षात ठेवावं लागतं, नाही तर ते पूर्ण भाजी खरट होऊन जाते बरं का. पण माझ्याकडे ना फोडणी घेऊन ठेवलेलं काळा मसाला आणि मिरची ह्याच्यामध्ये वाटीमध्ये. आता ते थोडंसं ह्याच्यामध्ये टाकणार. आपण काय करायचं, तेल गरम करायचं आणि काळा मसाला आणि मिरची त्याच्यात मिक्स करायचं होता. मिक्स केली मिरची आणि काळा मसाला. मी थोडंसं तिखट टाकले बरं का, माझ्याकडे तिखट खात नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर ह्याची पेस्ट पण करून टाकू शकता. मी नाही केली पेस्ट, मी असं टाकणार आहे ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट. आता ह्याचं शेंगदाण्याचं कूट टाकायला. कांद्याची खुली चटणी म्हणा नाव ह्याला. कूट टाकले. आता कोथिंबीर टाकली. तुम्हाला जितकं तिखट पाहिजे असेल तितकं तिखट टाकून घ्या तुम्ही. माझ्याकडे थोडं टाकले, मी जास्त नाही टाकले. छान मिक्स केलेलं शेंगदाण्याचं कूट. तुम्ही ह्याची रस्सा भाजी सुद्धा करू शकता. गरम पाणी करायचं, सगळी पेस्ट करून टाकायची. खोबरं, लसूण, शेंगदाणे ह्याची पेस्ट करायची मिक्सरमधून. आणि ते मिक्सरमधून पेस्ट करून ह्याच्यात टाकायची. त्याच्यावरून गरम पाणी टाकायचं. रस्सा भाजी सुद्धा छान होती बरं ह्याची. मी रस्सा भाजी करणार नाही, मी कोरडी भाजी केली. आता ह्याच्यात थोडे पाणी असायचं ताट झाकायला. कोणती खुली भाजी करायची असली तर हो असं पाणीवरी ताटलीत ठेवायचं. म्हणजे खाली भाजी छान शिजून निघते, करपत नाही, करपट वास येत नाही त्याचा. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकले, सगळं टाकले. आता भाजी तयार होत आली बघा. आणि 5 मिनिट त्याला थोडी वाफ घेऊन घेते आणि बंद करते गॅस. हे भाजी शिजून अशी झाली बरं का. मोकळी भाजी म्हणा, चटणी म्हणा कांद्याची. ह्याच्यामध्ये रस्सा तुम्ही करू शकता बरं. मी अगोदरच सांगितलं तुम्ही रस्सा करू शकता. माझी जरी मोकळी कांद्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी भाजी कशी वाटली. आवडली नसेल तर आवडली नाही म्हणून सांगा बरं का. तसं